हिमालय इस्रायलच्या हल्ल्यात 5 दिवसांपूर्वी इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर जगभरात या घटनेचे पडसाद उमटले। रशियासह काही देशांनी ही हत्या असल्याचे सांगत हल्ल्याचा निषेध केला, तर काही देशांनी त्याच उघडपणे समर्थन केले। पण भारताकडून खामेनेई यांच्या मृत्यूवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती। इराण विरोधात अमेरिका व इस्रायलने युद्ध सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण वगळता इस्रायलसह आखातातील काही देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता। या दरम्यान त्यांनी शांततेवर भर देत भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले होते। मात्र खामेनेई यांच्या मृत्यूबाबत मोदींसह परराष्ट्र मंत्रालयाकडूनही कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नव्हती। अखेर काल गुरुवारी 5 दिवसांनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावास गाठले। या ठिकाणी मिस्री यांनी शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करत खामेनेई यांच्या मृत्यूबाबत संवेदना दुःख व्यक्त केल्या। त्याचप्रमाणे इराणविषयी एकजुटतेची भावना व्यक्त करण्यात आली। खामेनेई हे 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते। दरम्यान खामेनेई यांचा 28 फेब्रुवारीला अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। या घटनेमुळे चवताळलेल्या इराणने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले। त्यामुळे हा संघर्ष चांगलाच भडकला असून त्यामध्ये आखातातील 8-9 देशही ओढले गेले आहेत। इराणकडून या देशांमधील अमेरिकेचे हवाई तळ उद्ध्वस्त केले जात आहे, तसेच अन्य महत्त्वाची ठिकाणेही उद्ध्वस्त केली जात आहेत। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये खामेनेई यांच्यासह इराणचे आणखी काही प्रमुख नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, पण त्यानंतरही इराण मागे हटायला तयार नाही। याउलट गर्भित इशारा दिला जात आहे। मात्र या संघर्षामुळे आखातातून तेल व गॅसच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे। त्याचा फटका जगातील अन्य देशांना बसू लागला आहे। त्याचप्रमाणे या देशांमधील आयातही थांबली असून भारतालाही त्याची झळ सोसावी लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।